महाराष्ट्राच्या मातीवर आणि माणुसकीवर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनींना माझा मानाचा मुजरा. आल्यापासून ऐकतोय प्रत्येकाच्या भाषणात कुठेतरी जातीचा स्पर्श होतो. आपण कधी एकेकाळी समाजवादी विचारांचे बबनराव डाकणे निवडून आले होते, केशर काकी निवडून आल्या होत्या. अशा वेगवेगळ्या विचारांच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी बीडचं प्रतिनिधित्व केलं, पण त्याला जातीचा कधी स्पर्शच होऊ दिला नाही. माझ्यासारख्या गेले 35-40 वर्ष राजकारण जवळनं बघितलेल्या एका कार्यकर्त्याला हे पाहून दुःख होतं की महाराष्ट्रात जाती पाती कुठपर्यंत पोहोचले. वाल्मिक, त्याला तुम्ही वाल्मिक कशाला म्हणता? अरे तो वाल्या आहे. त्रेतायुगामध्ये वाल्मिकी आले, म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला, आणि कलियुगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला. मी ऐकतो वाल्मिक कराड, वाल्मिक कराड, वाल्मिक कराड, वाल्या आहे तो. आता लोक मला इथं फोन करतात, हो साहेब तुम्ही वंजाऱ्या विरुद्ध बोलताय, एक माणूस की जिवंत आहे की नाही महाराष्ट्रात? हॅलो, मी एका माणसासाठी लढतोय, जो माणूस बीडचा खरा चेहरा दिसतोय त्याच्यात. तो स्वतःच्या जातीसाठी गेला नव्हता. त्या गेट वरती एका दलित वॉचमनला मारहाण झाली आणि त्या दलिताने हाक कोणाला दिली? संतोषला, आणि म्हणून संतोष तिथे गेला. हा बीडचा चेहरा आहे. तुम्हाला बघायचं आहे ना जातीचं? तू कुठे गेला संतोष? इथे हा संतोष बांगर. बीड मधले किती जण याला ओळखतात? शिवराज बांगर किती जण ओळखतात? ह्याच्यावर किती केसेस टाकल्या वाल्मिकीने, वाल्याने? ह्याच्या खानदानाला हायकोर्टाशिवाय घरच नाही दुसरं. हा बीड मध्ये कमी असतो आणि हायकोर्टात जास्त असतो. नाही. आता धस साहेबांनी जी नावं घेतली ते मर्डर झालेले, काय नावं होती सगळ्यांची? आंधळे, राख, फड, कोण आहेत ते? सगळे वंजारी आहेत ना. मारणारे पण वंजारी आणि मेलेले पण वंजारी. बापू आंधळेच्या मर्डर केस मध्ये बबन गीतेचा काय संबंध होता? असं आहे की या बीड जिल्ह्याचा सत्यानाश कोणी केला असेल तर इथल्या पोलीस प्रशासनाने आणि इथल्या पालकमंत्र्यांनी. आता तुमचा एसपी त्या बांगरला बोलवतो आणि सांगतो तुम्ही एक काम करू, जरा हमारे पास एक तक्रार. याचा मला फोन आला, म्हटलं अरे वेडा की काय, तू तुझ्याकडनं आज तक्रार घेतली उद्या पलटी मारते. जेव्हा यांची जबाबदारी आहे कारवाई करायची तेव्हा ते काहीच करत नाही. जर अशोक सोनवणेची अॅट्रॉसिटी केस त्याच दिवशी दाखल झाली असती, त्याच दिवशी त्यांना अटक झाली असती, तर संतोष मेलाच नसता. म्हणजे पोलिसांनी काहीच करायचं नाही. असं आहे की बबन गीते आणि तो आंधळेची मर्डर केस, त्या आंधळेच्या आणि बबन गीतेच्या मर्डर केस मध्ये पीआय कोण आहे? पीआय कोण आहे? महाजन. आणि केस मध्ये पीआय कोण आहे? वाल्मिक कराडला वाचवलं कोणी? परळीमध्ये बापू आंधळेच्या मर्डर केस मध्ये महाजननी. मग केस